शेतकरी बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. कृषी दर्शन कार्यक्रमात मी आपलं मनापासून स्वागत करतो. मंडळी, नागपूर शहराची ओळख संत्रा नगरी म्हणून आहे. आता एका शहराची ओळख एका फळामुळे होते आहे, हा खरंच आपल्या शेतकरी बंधू भगिनींचा विजयच आहे. आता हे नावलौकिक असंच टिकून राहावं यासाठी संत्रा लागवडही तितकीच महत्त्वाची आहे आणि त्याची घ्यायची काळजीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. आजचा आपला विषय याच अनुषंगाने आहे. संत्रा घन लागवडीसाठी ठिबक सिंचन हा आजचा आपला विषय आणि याकरता मार्गदर्शन देण्यासाठी आज तज्ज्ञ म्हणून आपल्यासोबत आहेत डॉक्टर प्रदीप दवणे सर, शास्त्रज्ञ, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, काटोल, जिल्हा नागपूर येथून. सर, कृषी दर्शन कार्यक्रमात मी आपलं मनापासून स्वागत करतो. नमस्कार. सर, आजच्या विषयाच्या अनुषंगाने आमचा पहिला प्रश्न आपल्याला आहे की आजच्या काळात देशात संत्रा लागवडीचं काय म्हणजे क्षेत्र काय आहे आणि उत्पादन कशा पद्धतीने सुरू आहे याबद्दल आम्हाला सांगा. जवळपास भारत देशामध्ये संत्रा लागवडीखालील क्षेत्र जे आहे ते 10.54 लाख हेक्टर टनावर सध्याच्या स्थितीमध्ये आहे. 10.54 लाख हेक्टरवर आहे आणि त्यापासून जे उत्पन्न मिळतं आहे त्यापासून उत्पन्न आहे 139 किंवा 139 लाख टन आपल्या भारत देशामध्ये हे उत्पन्न निघतं. जवळपास त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये या 15% उत्पादन नुसत्या महाराष्ट्रामधूनच होतं आणि त्यापैकी विदर्भामध्ये जर विचार केला तर विदर्भामध्ये त्याचा जवळपास त्या याच्यामध्ये जवळपास 10%च्या वरचा वाटा त्या विदर्भातलाच आहे. तर म्हणून आपल्या इथे जे संत्र्याचं जे उत्पादन होऊन राहिलेलं आहे ते विदर्भाच्या धर्तीवर आपल्याला सर्वात जास्त आपल्याला संत्रा लागवड होऊन राहिली आहे. परंतु सरासरी जरी आपण काढली तर सरासरी ही जवळपास 3.9 टन आपल्याला प्रति हेक्टरी मिळतं आणि ती सरासरी आपल्यासाठी खूपच कमी आहे आणि त्यासाठी आपल्याला घन लागवडीच्या पद्धतीनं जर आपण लागवड केली संत्र्याची तर आपल्याला आपण उत्पादनामध्ये जास्त सरशी करू शकतो असं माझं आणि कृषी विभागाचं आणि तसंच कृषी विद्यापीठाचं सुद्धा हे तंत्रज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे हे मत विद्यापीठाच्या तर्फे माझं आहे. म्हणजे सर, आपल्या उत्तरावरून एक गोष्ट कळते की आकडा जरी तसं पाहायला गेलं तर चांगला आहे पण आपल्यासाठी तो कमी आहे असं तुम्ही म्हणता. कमी आहे. तर सर, आपण घन लागवड तंत्रज्ञान हा एक शब्द वापरला, तर हे काय तंत्रज्ञान आहे आणि याची गरज का निर्माण होते याबद्दल आमच्या शेतकरी बंधू भगिनींना आपण सांगावं. कृषी विद्यापीठामध्ये याबद्दलचे काही प्रयोग घेण्यात आले आणि ते घन लागवड म्हणजे पहिली पारंपरिक जी लागवड होती ती लागवड ही 6 मीटर बाय 6 मीटर या पद्धतीवर आपण घेत होतो. परंतु एक नवीन तंत्रज्ञान आपण विद्यापीठाने इंडो इस्रायल पद्धतीनं ते नवीन तंत्रज्ञान आपण डेव्हलप केलेलं आहे आणि हे डेव्हलप केलेलं तंत्रज्ञान आपण 6 मीटर बाय 4 मीटर, 6 मीटर बाय 3 मीटर, 6 मीटर बाय 2 मीटर अशा पद्धतीनं आपण त्याचे काही प्रयोग घेतले आणि ते इंडो इस्रायल पद्धतीनं घेऊन बेड पद्धतीने आपण त्याला जास्तीत जास्त लागवड करून त्या तंत्रज्ञानाच्या मार्फत आपण त्या लागवडीचे फायदे कसे होईल याच्यावर विचार सुरू केला. मागील 4-5 वर्षापासून त्याच्यावरचा जो विचार सुरू झाला आणि त्याच्यात ती लागवड केली त्याच्यामध्ये आम्हाला असं आढळून आलं की आपल्याला 6 मीटर बाय 4 आणि 6 मीटर बाय 3 याच्यावर लागवड केली आहे. त्या लागवडीवर आम्हाला चांगले उत्पादनात म्हणजे भर चांगल्या प्रकारची आढळून आली आहे.
त्याचं उत्पादन आम्हाला 18 टनापासून तर 36 टनापर्यंत आम्ही वाढवलेलं आहे आणि तो नवीन प्रयोग आपण शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचवण्यामध्ये यशस्वी झालेला आहे. सर, बेड पद्धत तुम्ही एक सांगितलीत किंवा गादी वाफ्यावर आपण जेव्हा घन लागवड घेतो तर तेव्हा काय फरक आपल्याला जाणवतो किंवा उत्पन्नात काय फरक दिसून येतो याबद्दल आम्हाला सांगा. साध्या याच्यामध्ये आणि गादी वाप्यावर जे आता इंडो इस्रायल पद्धतीचा जी पद्धत आहे आणि साधी पद्धत आहे त्याच्यामध्ये आपण पट पाण्याचा जास्त वापर करतो. साध्या पद्धतीमध्ये त्याच्यामध्ये आपण ठिबक सिंचनाचा वापर करत नाही, कारण ती पारंपरिक पद्धत आहे, सर्व लोकांना ती माहीत आहे. किंवा डबल आळे पद्धत आहे, ट्रिपल आळे पद्धत आहे, सिंगल आळे पद्धत आहे, याच्यावर आपण भर देत असतो. परंतु त्याच्यामुळं पुष्कळशा रोगांना आपण बळी पडत असतो आणि रोगांना बळी पडत असल्यामुळं फळगळीसारखे विषय हे नितांतपणे आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या समूहामध्ये आपल्याला दरवर्षी चर्चेला येत असतात. परंतु आता याच्यानंतर आपण जी गादी वाप्यावर संत्रा लागवड आपण करून घेत आहोत तर त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात येईल की 1x1x1 याचा आपण खड्डा करतो आणि त्या खड्ड्यामध्ये आपण आतमध्ये सर्व प्रकारचा अन्नद्रव्याचा भरणा करतो, शेणखताचा भरणा करतो आणि मातीचा भरणा करतो 1x1x1 या पद्धतीनं. आणि मग त्याच्यामध्ये आपण त्या झाडाची लागवड करतो. त्याच्यामध्ये आपण अन्नद्रव्य व्यवस्थितपणे मिळायला पाहिजे त्याकरता आणि ठिबक सिंचनाचा दुहेरी पद्धतीचा वापर करून त्याच्यामध्ये आपण नळ्या दोन्ही बाजूनी नळ्या सोडतो आणि त्याच्यावर ती जी लागवड होतं त्या लागवडीमुळं त्या झाडाचा घेर हा व्यवस्थितपणे होतो, छाटाई बरोबर होतं आणि त्या माध्यमातून त्या झाडाचा घन लागवड म्हणजे आपण जी 6x6ची पद्धत सोडून 6x3 आणि 6x4च्या पद्धतीमुळं आपण चांगल्या प्रकारच्या झाडाची व्यवस्था आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. ते ठिबक पद्धतीनं जर पाणी जर दिलं त्याच्यामधूनच आपण अन्नद्रव्य व्यवस्थापनसुद्धा आपण त्या पद्धतीनंच जर केलं तर आपल्या झाड हे चांगल्या प्रकारचं तयार होतं आणि त्यामुळं आपल्याला उत्पन्नामध्ये भर आपल्याला दिसून येतं. सर, आणि या पद्धतीमध्ये घ्यायची अशी काही खबरदारी किंवा काळजी याबद्दल आपण काय सांगाल? पद्धतीमध्ये ज्यावेळेस लागवड आपण करतो त्या उत्तर दक्षिण अशी त्याची आपण आखणी करतो आणि त्या दिशेने आपण तो डोळा तशा प्रकारचा बसवतो आणि तो डोळा आपण दक्षिणेकडून बसवल्यामुळं आपल्याला पूर्व पश्चिम ज्यावेळेला सूर्याचे किरणं जातात तर त्यावेळेला त्याला पूर्णपणे चांगल्या प्रकारचं त्याला सूर्यप्रकाश मिळतो आणि त्याच्यामुळं झाडामध्ये अन्नद्रव्य तयार करण्याची शक्ती ही तयार होतं. आता अन्नद्रव्य कोण तयार करतं? अन्नद्रव्य एकदम मुळं तयार करतात आणि अन्नद्रव्य तयार करण्याकरता पाण्याचा सुद्धा जास्त सहभाग असतो. आता त्याच्यामध्ये ही जी बेड पद्धत आपण घेतो आणि ह्या बेड पद्धतीमुळं जास्तीचं झालेलं पाणी आहे ते आपल्याला त्याचं रिटेन्शन होतं आणि त्याच्यामुळं फायटोप्थोरासारखे रोग त्याच्यामध्ये होत नाही आणि आपल्या मुळांना योग्य प्रकारची हवा पण त्याच्यामुळं लागतं. हवा लागल्यामुळं त्याचा CN रेशो आहे तो CN रेशो व्यवस्थितपणे कार्बन आणि नायट्रोजनचा रेशो हा त्यामुळं राखला जातो आणि त्यामुळं आपल्या झाडाची वाढ ही चांगल्या होऊन त्याला मग फुलं आहे, फळं आहे याचा पण चांगलं संगोपन होतं आणि त्याच्यामुळं आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पादनामध्ये भर आपल्याला आढळून येतं. म्हणजे एकूणच हे जे नवीन तंत्रज्ञान आहे हे अगदीच फायद्याचं तंत्रज्ञान आहे ज्याने उत्पन्न आपण वाढवू शकतो आणि जसं तुम्ही म्हणालात की रोगमुक्तसुद्धा आपल्या लागवडीला आपण ठेवू शकतो. आणि सर, यासोबतच एक नेहमीचा वाद शेतकरी बंधू भगिनींमध्ये राहिला आहे तो म्हणजे एक पारंपरिक पद्धत असते आणि दुसरी पद्धत म्हणजे कुठलं तरी नवीन तंत्रज्ञान की त्याचा अवलंब करायचा की नाही, त्याचे मग उत्पन्नाचे फायदे परिणाम काय होतील या सगळ्यावर. तर या आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमाने पारंपरिक जी पद्धत आहे संत्रा लागवडीची त्यासोबतच आज जे आपण चर्चा करतो आहे संत्रा सघन लागवडीबद्दलची, तर यातला फरक काय आहे तो आमच्या शेतकरी बंधू भगिनींना तुम्ही सांगावा सगळ्याच बाबतीत. म्हणजे उत्पन्नाचा काय फरक आहे, फायदे तोटे काय आहेत?
पारंपरिक पद्धतीने जी आपण संत्र्याची लागवड 6x6 करतो आणि त्यामध्ये जी पाणी देण्याची जी पद्धत आहे, जे सिंगल आळे पद्धत आपण म्हटलं जातं किंवा डबल आळे पद्धत म्हटलं जातं किंवा पट पाण्याचा, आपल्या इकडे शेतकऱ्यांना जास्त पाणी असल्यानंतर आपण खूप जास्त प्रमाणामध्ये पट पाणी देण्याचा पद्धत ही खूप जास्त त्यामुळं आपल्या इकडल्या ज्या जमिनी आहे त्या काळी क्षार जमिनी आहे आणि त्याच्यामुळं त्यांच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही जास्त आहे आणि ती पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही त्यांच्यासाठी घातक आहे. जास्त पाणी आणि कमी पाणीसुद्धा आपल्या इकडील बगीच्यामध्ये आपल्याला घातक होऊ शकतात. म्हणून आपण जो नवीन अवलंब करून राहिलेलो आहे तो अवलंब आहे नवीन शास्त्रीय पद्धतीद्वारे आपण संत्र्याची घन लागवड करणं आणि घन लागवडीमध्ये सुद्धा अंतर कमी ठेवण्याची पद्धत, तेही दुसऱ्या भाषेत जर सांगायचं असेल, घन लागवड करून सुद्धा गादी वाप्यावरती घेऊन ज्या इंडो इस्रायल पद्धतीमध्ये जी पद्धत ही वापरल्या गेलेली आहे तीच पद्धत आपण आपल्या इथे पण ती वापरतो आणि त्याच्यामुळं जर का अति पाणी झालंही आपल्या शेताला तरी पण त्या पाण्याचं रिटेन्शन, जर पाणी निघून जाण्याची जी पद्धत आहे त्याच्यामुळं खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतं आणि होणारे रोग आहे, रोगसुद्धा आपण त्याच्यामुळं टाळू शकतो. ह्या सर्व गोष्टीमुळं आपल्याला गादी वाप्यावरची जी पद्धत आहे ती घेणं आणि त्याच्यामुळं रोगाला दूर सारणं आणि पाण्याचं योग्य प्रकारे निचरा होणं, कारण पाण्याचा जर निचरा झाला नाही तर आपल्या इकडल्या जमिनी पाणी पकडून ठेवतात आणि परिणामी आपल्या जमिनीला फायटोप्थोरासारखा रोग हा लागून येतो. म्हणून आपण त्यावर हा उपाय केलेला आहे. सर, आपली चर्चा आपण अशी सुरू ठेवू. तूर्त वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तर मंडळी, कुठेही जाऊ नका, पाहत रहा कृषी दर्शन कार्यक्रम. संत्रा लागवडीसाठी ठिबक सिंचन हा विषय आपण असा सुरू ठेवू. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. मंडळी, कृषी दर्शन कार्यक्रमात मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. संत्रा घन लागवडीसाठी ठिबक सिंचन हा आपला विषय चर्चेचा सुरू आहे. सर, विश्रांतीला जाण्यापूर्वी आपण बरीच चर्चा केली, संत्रा सघन लागवड, पारंपरिक लागवड, आणि एक विषय सतत आपण म्हणत राहिलात तो म्हणजे पाणी व्यवस्थापन. हा एक खूप महत्त्वाचा विषय आजच्या विषयाला धरून आहे. तर माझा आपल्याला प्रश्न हाच आहे की पाणी व्यवस्थापन संत्रा लागवडीमध्ये कसं काय करावं हे आम्हाला सांगा. पाणी व्यवस्थापन करत असताना आपल्याला दुहेरी ठिबक सिंचन पद्धत आपण जी वापरतो त्यामध्ये आपल्या पाण्याचा जे व्यवस्थापन होतं ते जवळपास, आपण तर तसा विचार जर केला तर 70 ते 80% आपल्याला पाण्याची बचत त्याच्यामधून होतो. परंतु दुहेरी ठिबक सिंचनमध्ये आपण 40% आपल्याला पाण्याची बचत होतं. फक्त 40%च पाणी आपल्याला वापरामध्ये मिळतं आणि चांगल्या प्रकारे आपल्याला त्या पाण्याचं व्यवस्थापन करता येतं. आणि दुहेरी ठिबक सिंचनाचे फायदे हे आहे, त्या मुळापर्यंत ते पोहोचू शकतात. त्यामुळं त्या मुळापर्यंत म्हणजे मुळाची अन्नद्रव्य तयार करण्याची शक्ती त्याच्यामुळं वाढतं. जे ठिबक सिंचन पद्धतीमुळं जे पाणी जातं कॅपिलरी मोमेंटनी, तर त्याच्यामुळं त्या मोमेंटनी ते अन्नद्रव्य तयार करण्याचं काम ते करतात. ते काम कोण करतात तर ते जाळमुळं करतात. आणि त्याच्यासाठी जी आपण दुहेरी ठिबक सिंचनाच्या ज्या नळ्या लावतो त्या नळ्या पण आपल्याला लावत असताना एक गोष्ट लक्षात येईल की त्या पण आपण 2 ते 3 फुटावर लावतो. झाडाच्या वयाच्या नुसार त्याचं अंतरसुद्धा आपण ते वाढवतो. म्हणजे जाळमुळाची व्याप्ती ही त्या मुख्य खोडापासून तशी वाढत जातं. म्हणजे 1 वर्षाचं वय असेल झाडाचं तर ते अंतर हे कमी राहील आणि मग जसं अंतर वाढेल, म्हणजे जसं वय वाढेल, म्हणजे 2ऱ्या वर्षे, 3ऱ्या वर्षे, 4थ्या वर्षे अशी त्याची रुंदी ही अंतर हे वाढत जाईल. 5 वर्षाच्या नंतर आपल्याला जवळपास 2 ते 2.5 फुटापर्यंत हे अंतर वाढत जातं आणि त्याच्या माध्यमातून मिळणारं जे अन्नद्रव्य आहे ठिबक सिंचनाच्याद्वारे ते बरोबर कॅपिलरी मोमेंटनी त्या जाळमुळापर्यंत पोहोचतं आणि परिणामी आपल्याला जे उत्पन्न येतं आणि त्या फुलोरा येतो, तो फुलोरासुद्धा ज्या ताण दिल्यानंतर
30 ते 40 दिवसाच्या नंतर जो ताण देतो आणि ताण दिल्याच्या नंतर 5 वर्षानंतरची ही गोष्ट आहे. 5 वर्षाच्या नंतर 4 ते 5 वर्षानंतर आपल्याला योग्य प्रमाणामध्ये फुलं त्याला मिळतात. तसेही काही फुलोरा आल्यानंतर पूर्णचे पूर्ण फुलं काही फळामध्ये रूपांतरित होत नाहीच. त्याचे 90% फुलं हे गळतात आणि नंतर त्याचे 10%चं रूपांतरण हे फळामध्ये होत असतं. परंतु त्या फळाची चांगल्या प्रकारे काळजी त्या अशा दुहेरी ठिबक सिंचन पद्धतीमुळं आपण चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. आणि त्याच्यानंतर आपण पारंपरिक पद्धतीमध्ये सुद्धा ही जर गोष्ट घेतली तर पारंपरिक पद्धतीमध्ये जर झाडाची संख्या पाहिली असेल तुम्ही तर 6 बाय 6 मीटरवर आपल्याला 277 झाडं असतात आणि 6 बाय 3वर जे आपण घेतो ही घन लागवड तर ह्याच्यामध्ये 555 झाडं येतात. त्याच्यामुळं झाडाची संख्या वाढून आपल्या उत्पन्नामध्ये तशाही प्रकारची आपल्याला भर ही दिसून येतं आणि त्याच्यामुळं आपण चांगल्या प्रकारचं उत्पादन आपण घेऊ शकतो. आणि म्हणूनच आपण ह्या सर्व गोष्टीचा आपण अवलंब करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सर, दुहेरी ठिबक सिंचन ही खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आपल्या बोलण्यातून जाणवते आहे. अजून काय फायदे आपण सांगाल या तंत्रज्ञानाचं शेतकरी बंधू भगिनींना? म्हणजे झाडाची संख्या एक तर वाढते आणि फळं पण वाढतात. अजून काही फायदे आपण सांगू शकलात त्याबद्दल तर? दुहेरी सिंचन पद्धतीमध्ये आपल्याला एक चांगल्या प्रकारचे फायदे असे होतात की ते जी तुम्हाला ती गोष्ट जी सांगितली आहे की त्याच्यामुळं फळांची संख्या वाढतं. सूर्यप्रकाश हा चांगल्या उत्तर दक्षिण आपण लागवड केल्यामुळं आपल्याला सूर्यप्रकाश व्यवस्थित होतो. म्हणजे सूर्यप्रकाश आपल्याला जर झाडाला व्यवस्थित असेल तर आपल्याला पूर्व पश्चिम सूर्यप्रकाश जर मिळत असेल तर जे अन्नद्रव्य तयार करणारे 2 गोष्टी आहे. एक आहे आपल्याला मुळं आणि दुसरे आहे पानं. आणि पानातून आपल्याला जास्तीत जास्त संख्येनं आपण जर आपल्याला हे मिळालं सूर्यप्रकाश मिळाला तर आपल्याला फोटोसिंथेसिसची प्रक्रिया जर चांगल्या प्रकारे जर झाली तर तरी फळांची संख्या आणि चांगल्या प्रकारे आपण मिळू शकतो आणि उत्पादनामध्ये भर ही मिळते. तर सर, खूप महत्त्वपूर्ण माहिती आपण देत आहात. पण पुन्हा एकदा वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. मंडळी, कुठेही जाऊ नका, पाहत रहा कृषी दर्शन कार्यक्रम. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. मंडळी, कृषी दर्शन कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत. सर, विश्रांतीला जाण्यापूर्वी आपण गादी वाफ्यावर संत्रा सघन लागवडीसाठी दुहेरी ठिबक सिंचनाचे काही फायदे सांगत होतात. तर ते फायदे आपण सांगावेत अशी विनंती करतो. त्याच्यामध्ये जवळपास दुहेरी आळे पद्धतीमध्ये दुहेरी ठिबक सिंचनामध्ये आपल्याला जवळपास 40% पाण्याची बचत होते. एक दुसरं म्हणजे जर विचार केला तर गादी वाफ्यावर आपल्याला दोन्ही बाजूला ज्यावेळेस आपण पाणी देतो तर योग्य प्रमाणात पाण्याची मात्रा त्याला मिळते. झाडाची वाढ ही जोमदार पद्धतीनं होतं आणि त्यानंतर झाडाच्या मुळाला नियंत्रित करण्याकरता झाडाच्या मुळाला पाण्याचं नियंत्रण व्यवस्थित असल्याकारणानं आपल्याला मुळाचीसुद्धा वाढ त्याच्यामुळं चांगल्या प्रकारे होतं. त्याच्यामुळं फुलधारणा आणि फळधारणा फुलं आणि फळाची धारणा जी आहे ती पण चांगल्या प्रकारे होतं. विजेची बचत त्यामुळं पुन्हा एक त्या होतं. आपल्याला योग्य वेळी योग्य प्रकारे विजेची आपण हे करून टायमर लावून त्या प्रकारे आपल्याला आपण पाणी देण्याची पद्धत आपण करू शकतो. त्याच्यानंतर स्वयंचलित जर ठिबक सिंचन पद्धती आपण वापरत असाल तर स्वयंचलित म्हटलं तर तो मोठ्या शेतकऱ्यांसाठी ही गोष्ट शक्य आहे. परंतु लहान शेतकऱ्यांना ही गोष्ट शक्य नाही. परंतु स्वयंचलित जर ठिबक सिंचन पद्धतीचा वापर आपण करत असाल तर मला असं वाटतं की त्याच्यामुळं आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापनसुद्धा आपण चांगल्या प्रकारचं करू शकतो. मजुराची बचत पुन्हा आपण त्याच्या मार्फत करू शकतो. एकच माणूस त्या गोष्टीला हँडल करू शकतो आणि जी काही बाष्प उत्सर्जन होतं त्याच्या 90% बाष्प विसर्जन झाल्याच्या नंतर आपण पाणी देऊ शकतो. म्हणजे पाण्याची व्यवस्थापन त्याच्यामार्फतसुद्धा आपण करू शकतो.
ताण तोडल्यानंतर जवळपास 30 ते 40 दिवसाच्या नंतर आपण पाण्याची जी पाळी आहे ती 10 ते 12 दिवसाच्या अंतरानं जर आपण दिली तर योग्य प्रकारचं व्यवस्थापन आपण झाडांचं करू शकतो, बगीचाचं करू शकतो आणि सोबतच ठिबक सिंचनामुळं आपल्याला फळांची जी वाढ आहे ती योग्य प्रकारे होऊन आपल्याला त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारची वाढ झालेली आपल्याला दिसून येतं. ह्या सर्व गोष्टी आपल्याला दुहेरी सिंचन पद्धतीचे फायदे म्हणूनच आपल्याला घेता येईल आणि फळगळ ही त्याच्यामुळं आपल्याला रोखता येईल. म्हणजे फळगळ ही होणार नाही. योग्य प्रकारचं व्यवस्थापन आपण त्याच्यामार्फत आपण करू शकतो. म्हणजे हे जे तंत्रज्ञान आपण सांगत आहात हे पारंपरिक शेतकरीसुद्धा याचा अवलंब करू शकतात आणि नवं जे कोणी तंत्रज्ञान वापरू इच्छितात तर त्यांनासुद्धा हे फायद्याचं आहे. ही एक चांगली गोष्ट आहे. तर सर याच अनुषंगाने आमचा पुढचा प्रश्न आहे की ठिबक सिंचनामध्ये जे पाणी वापरलं जातं तर ते किती मात्रामध्ये ते पाणी वापरावं कुठल्या झाडांनी, म्हणजे तुम्ही महिन्यानुसार सांगू शकता किंवा त्याच्या वयानुसार सांगू शकता, तर ते आमच्या शेतकरी बंधू भगिनींना आपण सांगावं. वयानुसार जर विचार केला तर एका वर्षाच्या झाडाला पाणी देण्याची जी पद्धत आहे ठिबकद्वारे तर ती खूप कमी राहील. पहिल्या वर्षीची जेव्हा लागवड आपण करतो त्यावेळेला आपल्याला जुलै महिन्यापासून, जेव्हा जुलै महिन्यात आपण लागवड करतो त्यावेळेस पावसाचा कालावधी असतोच, तर त्यावेळेस जर विचार केला तर 37 लिटर पाणी आपल्याला त्या महिन्यात जवळपास द्यावं लागतं. जुलै महिन्यात 20 लिटर पाणी द्यायला, जून महिन्यात 37 लिटर, कारण जून महिन्यात कधीकधी पाऊस कमी येतो. जुलै महिन्यात 20 लिटर, ऑगस्ट महिन्यात 16 लिटर, सप्टेंबर महिन्यात 18 लिटर, ऑक्टोबर महिन्यामध्ये 19 लिटर आणि डिसेंबरमध्ये 17 लिटर. आता जर 5 वर्षाच्या वरच्या झाडाचा जर विचार केला तर जानेवारी महिन्यात 57 लिटर, फरवरी महिन्यात 80 लिटर, मार्च महिन्यात 117 लिटर आणि एप्रिल महिन्यात 160 लिटर, मे महिन्यात 198 लिटर, जून महिन्यात 135 लिटर आणि जुलै महिन्यात 68 लिटर, ऑगस्ट महिन्यात 53 लिटर, सप्टेंबर महिन्यात 63 लिटर, ऑक्टोबर महिन्यात 64 लिटर आणि नोव्हेंबर महिन्यात 58 लिटर आणि डिसेंबर महिन्यात 51 लिटर 5 वर्षाच्या वरच्या झाडाला आपण पाणी आपल्याला प्रत्येक महिन्यामध्ये हे देता येईल. हे अशा प्रकारचं पाण्याचं नियोजन आपल्याला करता येईल. सर ठिबक सिंचन याविषयी आपण इतकी महत्त्वपूर्ण माहिती दिलीत आणि संत्रा लागवड करणारे आपले जे शेतकरी बंधू भगिनी आहेत त्यांना नक्कीच या माहितीचा फायदाच होणार आहे. तर डॉक्टर प्रदीप दवणे सर, वेळात वेळ काढून आपण कृषी दर्शन कार्यक्रमात आलात आणि इतकी छान माहिती दिलीत यासाठी दूरदर्शनच्या नागपूर केंद्राकडून आपले मनापासून धन्यवाद सर.